नमस्कार. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन करत फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. तुम्ही रामभक्तांच्या की मंदिर चोरांच्या बाजूने हे फडणवीसांनी स्पष्ट करावं असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलंय. राम मंदिर तिजोरीवरच्या डल्ल्यामधून खासदार विकत घेतले अशी टीकाही ठाकरेंनी केली. तर उद्धव ठाकरे थोडी तरी रामरक्षा म्हणतील असा टोला फडणवीसांनी लगावला होता. याला देखील उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। उद्धव ठाकरेंनी नागपूरमध्ये जात रामरक्षा पठण केलं. रामरक्षा पठण केल्यानंतर केलेल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे. सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात. राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात, हे फडणवीसांनी उत्तर द्यावं. तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे. आज हे मी तुमच्या नागपूर मधून तुमच्यावरती आरोप करतोय. आणखीन काही जणांनी म्हणाले की तिथे जो काही पैसा गोळा केला गेला, तिथे जो काय तिजोरीवरती डल्ला मारला गेला, त्यातून आमदार खासदार विकत घेतले गेले. तुमच्यामध्ये जर हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल, या गद्दारांच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल, तर त्याने मंदिर चोरांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. उद्धव ठाकरे थोडी तरी रामरक्षा म्हणतील असा टोला फडणवीसांनी लगावला होता. यालाही ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. त्यामुळे ते रामाकडे परत गेले. तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलंय उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी. मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे. आम्ही रामरक्षक आहोत. मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव. एनडीएमध्ये येण्याआधी विलिनीकरण करा अशी अट भाजपनं पवारांच्या राष्ट्रवादीसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विलिनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळणार असल्याचं देखील सूत्रांकडनं कळतं. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता त्या दृष्टीने मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु एनडीएत जाण्याआधी भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादी समोर मोठ्या अटी ठेवल्या आहेत. एनडीएत येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करा अशा थेट सूचना भाजपने दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांनीही जयंत पाटलांकडे एनडीएत जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. राष्ट्रवादी एनडीएत आल्यानंतर राज्यातील अर्थमंत्रीपद जयंत पाटलांना मिळणार अशाही चर्चा आहेत. त्याबाबतीत चर्चेसाठी जयंत पाटलांनी आधी मुख्यमंत्री फडणवीस आणि काल शिंदेंची भेट घेतल्याचा दावा काही राजकीय मंडळी खासगीत करत आहेत. राष्ट्रवादीचे बडे नेते हे सर्व दावे माध्यमांसमोर फेटाळत असले तरी पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. त्याआधीच भाजपने पवारांच्या राष्ट्रवादीसमोर काही अटी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. आधी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, मग एनडीएमध्ये सामील व्हावं. विलिनीकरण झाल्यावर दोन्ही पक्षाला केंद्रात प्रत्येकी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता. शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपतही सामील होऊ शकणार नाही. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याची शक्यता असताना महत्त्वाच्या सूचना. भाजपच्या सूचनांमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाने जोर धरल्याची माहिती. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याचीही माहिती. भाजपच्या सूचनांमुळे सुनेत्रा पवार चांगल्याच नाराज झाल्यात. परंतु दिल्लीतील भाजप वरिष्ठांच्या सूचनांचं दोन्ही राष्ट्रवादीला पालन करावंच लागेल असंही सूत्रांकडून कळतंय. 2019च्या सत्ता स्थापनेनंतर राज्यात राजकीय भूकंपाची मालिका सुरू आहे. आता राष्ट्रवादीला भाजपकडून देण्यात आलेल्या सूचनांमुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. 2019 पासून भाजपच्या विरोधात असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता थेट एनडीएच्या जोडीला सत्तेत जाऊन बसण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या वादळी चर्चा रंगत आहे. हायकमांड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाशी कोणाशी बोलले याची मला माहिती नाही. आदरणीय पवारसाहेब, माननीय जयंतराव, माननीय शशिकांत शिंदेजी, मी किंवा राजेश टोपे किंवा अनिल देशमुख, आम्हाला कुणालाच
भारतीय जनता पक्षातून आम्हाला तरी कोणाला फोन आलेला नाही. त्यामुळे पक्षामध्ये ते कोणाशी बोलले याचं उत्तर ज्या तुम्हाला सोर्सला, तुमच्या सूत्राला विचार. एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा बातम्या आहेत की दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्याशिवाय आपल्या पक्षाला एनडीए मध्ये घेतलं जाणार. अशा कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाहीये. आता प्रसार माध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत. आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार? ही बैठक जर व्हायची असेल तर 29 तारखेनंतर आमच्या कोर कमिटीची बैठक होईल आणि तसा काय प्रस्ताव असेल तर आमदारांना आणि खासदारांनी सगळ्या पार्टीच्या प्रमुखांना सांगितला जाईल. दोन्ही प्रमुख मंडळी, तिन्ही खासदार आहेत आमचे, तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार हे दिल्लीत असतील आणि कदाचित तसं असेल तर मग प्रस्ताव दिल्लीत चर्चा होईल. आता मुंबईमध्ये चर्चा होण्याची आता 29 तारखेपर्यंत काही शक्यता नाही. मर्जर की बात तो 2 साल से चल रही है, लेकिन सुप्रिया ताई जो हमारी है या जयंतराव पाटिल है ये डिनाय कर रहे हैं. हम उनके ऊपर विश्वास कर रहे हैं. अरे मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेब हे तर एक पुरोगामी विचाराचं नेतृत्व आहे. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक निर्णय घेत असतात असं मताचा मी आहे. केंद्रामध्ये मंत्रिपद आणि पक्षामध्ये कार्याध्यक्षपद नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. पटेल यांना दोन्ही पद देण्यास पक्षातल्या नेत्यांचा नकार असल्याचं सूत्रांकडनं कळतं. तर आमच्या पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्याकडून देण्यात आली आहे. दिल्लीत आणि राज्यात एकेकाळी मोठा दरारा असलेले नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सध्या राष्ट्रवादीचं कार्याध्यक्षपदही नाही, तर केंद्रात त्यांना मंत्रिपदही मिळालेलं नाही. राज्यसभेत खासदार असले तरी मोठं पद नसल्यानं पटेल सध्या प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी खांदेपालट झाली. सुनेत्रा पवारांकडे पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद गेलं, तर अजित पवारांच्या हयातीत राजकारणाकडे नजरही न फिरवणारे पार्थ पवार चांगलेच ऍक्टिव्ह झाले. अजित पवारांच्या निधनानंतर आणि राज्यसभेत खासदार होण्याआधीपासूनच पार्थ पवारांचा पक्षाच्या निर्णयात हस्तक्षेप वाढल्याच्याही चर्चा आहेत. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेले पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता. या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते आणि सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती. यावरून विविध चर्चांना उधाण आल्यानंतर या पक्षात टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगून राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी वेळ मारून नेली होती. या घटनेला 4 महिने उलटले तरी अद्याप राष्ट्रवादीने साधी एक टायपिंग मिस्टेक दुरुस्त करून निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र पाठवलेलं नाही. हा विलंब दुर्लक्ष झाल्यामुळे होतोय की टायपिंग मिस्टेक झालेल्या पत्राकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातंय, हा चर्चेचा विषय. राष्ट्रवादी एकसंध असताना आणि शरद पवारांकडे पक्षाचं नेतृत्व असताना दिल्लीत प्रफुल्ल पटेलांचा मोठा दरारा होता. परंतु आता दिल्लीत केवळ खासदार असलेले प्रफुल्ल पटेल पद नसल्यामुळे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांची दूर करण्याची दखल पक्ष या सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना घेईल का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आता सगळ्या नाराज्या दूर होतील. सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते ठामपणाने उभे आहोत. आमचा पक्ष एकसंघ आहे आणि तो एकसंघ राहील. आणि पुण्यामधून एक दुःखद अशी बातमी आहे. ज्येष्ठ गांधीवादी नेते, समाजवादी नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं आहे. कुमार सप्तर्षी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक होते. त्यांनी स्थापन केलेल्या युवक क्रांती दल या संघटनेनं राज्यातील शेकडो कार्यकर्ते आणि अनेक नेते घडवले. ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्षही होते आणि त्यांनी विधान परिषदेचे सदस्य देखील म्हणून देखील काम पाहिलेलं होतं. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. माध्यमांमध्ये अनेक चर्चासत्रांमधून त्यांनी भाग घेतला आणि आपली रोखठोक मतं त्यांनी मांडलेली होती. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी मतं मांडण्यामध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचा हातखंडा होता. त्यामुळे सगळ्याच माध्यमांवर डॉक्टर कुमार सप्तर्षी यांची मतं जाणून घेतली जात होती. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी अनेक नेते घडवले. आपण अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे. प्रदीप,
आपण पाहतो की माजी आमदार कुमार सत्तरशी यांचं पुण्यात दुःखद असं निधन झालेलं आहे. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास जो आहे तो घेतलेला आहे. महाराष्ट्रामधले एक समाजवादी विचारवंत, त्याचबरोबर गांधीवादी कार्यकर्ते म्हणून कुमार सत्तरशी यांची ओळख होती. अनेक चळवळींमध्ये त्यांचा निर्विघ्न सहभाग जो आहे तो असायचा. त्याचबरोबर पुरोगामित्वाची चळवळ जी आहे त्याच्यामधलं एक नाव जे आहे ते कुमार सत्तरशी सरांचं घेतलं जायचं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि दीर्घ आजारानं त्यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. त्यांच्यावरती उद्या अंत्यसंस्कार जे आहे ते केले जातील. मात्र कुमार सत्तरशी यांच्या निधनानं पुरोगामी चळवळीतला एक मोठा चेहरा हरपला असं म्हणावं लागेल. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांची तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा ते समाजवादी कार्यक्रमांना हजेरी लावायचे. त्याचबरोबर आपले विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा खरं तर कुमार सत्तरशी यांचा आग्रह असायचा. मात्र दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालेलं आहे आणि वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल. डॉक्टर कुमार सत्तरशी यांचं पुण्यामध्ये निधन झाले. आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. केडीएमसीच्या महापालिका रुग्णालयामधील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मोठा दणका. रमेश म्हात्रेचा जामीन हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलाय. उद्यापर्यंत रमेश म्हात्रेला आत्मसमर्पणाचे कोर्टाचे आदेश आहेत. सोमवारी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घ्या. कोर्टानं डॉक्टरांना सुद्धा या सूचना केल्या आहेत. डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणारा शिंदेच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन हायकोर्टानं रद्द केलाय. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रेला कल्याण सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. या विरोधात हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती आणि त्यानंतर हायकोर्टानं म्हात्रेचा जामीन रद्द केलाय. रमेश म्हात्रेला जामीन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. पण डॉक्टरांनी हा संप मागे घ्यावा अशी विनंती हायकोर्टानं केली आहे. उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरून ताब्यात घेत रुग्णालयामध्ये दाखल केलं. यानंतर अभिजित दिपकेंनी आता आमरण उपोषण सुरू केलंय. तर तिथे रुग्णालयामध्ये सुद्धा सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच आहे आणि त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिलाय. दिल्लीतल्या जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज अखेर दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलंय. सकाळी 7 वाजता पोलिसांनी अचानक कारवाई केल्यानंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान आता सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दुसरीकडे अभिजित दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. नीट पेपर फुटीच्या घटनांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक यांचं 28 जूनपासून उपोषण सुरू आहे. केंद्र सरकारने या उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली नसून चर्चेसाठी कुणी मंत्री फिरकलेही नाहीये. या आंदोलनाला देशभरातूनही मोठा पाठिंबा वाढत असल्याचं वातावरण आहे. 21 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे वांगचुक यांचं 9 किलोहून अधिक वजन घटलंय. तर त्यांच्या तब्येतीला धोका असल्याचंही बोललं जात आहे. या उपोषणावरून दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. वांगचुक यांची प्रकृती ढासळत असल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तो सर्व वैद्यकीय हस्तक्षेप त्वरित करावा असे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले होते. याच मुद्द्याचा संदर्भ देत आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास पोलीस जंतर मंतरवरील उपोषण स्थळी आले. वांगचुक यांच्या प्रकृतीची तपासणी करायची आहे असं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं. वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेत असल्याचं कुणालाही कळू नये म्हणून पोलिसांनी वांगचुक यांच्या सर्व बाजूंनी पांढऱ्या रंगाचे कापड लावले आणि याच पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमधून पोलिसांनी वांगचुक यांना उचलून नेलं. हा सर्व प्रकार घडत असताना आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना फरफटत नेल्याचा दावाही केला जातोय. पोलिसांनी गोंधळामध्ये मारहाण केल्याचा आरोप स्वतः अभिजित दिपकेंनी केलाय. दिल्ली पोलीसचे 40 लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आले, चादर घेऊन आले आणि सोनम सरांना इथं धक्कामुक्की करून शिवीगाळ करून इथून घेऊन गेले. आणि मी ज्या मित्राकडे गेलो होतो अनिश गावंडे, अनिशकडे मी रोज सकाळी 7 वाजता जात असतो फ्रेश होण्यासाठी. पोलीस बरोबर त्याच टायमाला आली आणि अनिशच्या घरासमोर मला पोलिसने मारलं. माझ्या तोंडावर हात ठेवला. जेव्हा मी मदतीसाठी हाक लावली माझं तोंड दाबलं. मला माझ्यासोबत मारहाण केली. मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हटलं कसं काय जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही.
दरम्यान आता वांगचूक यांना रुग्णालयामध्ये नेल्यानंतर अभिजित दिपकेंनी जंतर मंतरवर आमरण उपोषण सुरू केलंय. उपोषण सुरू केल्यानंतर दिपके यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानं गोंधळ उडाला. उपोषणाला बसल्यानंतर दिपकेंना अश्रूही अनावर झाले. उन्हें ये लग रहा था अगर वो सोनम सर को यहाँ से हटा देंगे, जबरदस्ती उठा ले जाएंगे तो ये आंदोलन खत्म हो जाएगा. अब सोनम सर की जगह मैं इंडेफिनाइट हंगर स्ट्राइक पर बैठ रहा हूँ. मैं अपना अनशन शुरू करने जा रहा हूँ और मेरे साथ यहाँ पर हमारे स्टूडेंट्स और साथी है, नेहा है, मनीष है, हम लोग अमीन, हमाद, ये सारे लोगों की हंगर स्ट्राइक पहले दिन से जारी है और मैं भी अपना इंडेफिनाइट हंगर स्ट्राइक शुरू कर रहा हूँ आज से. Why you are not letting my phone to be taken up? You understand, sir? Article 32 as a free individual. पहले आप ये समझिए, आई एम ए प्रोफेशनल, मैं मरीज के इलाज. So please be professional. बाकी जो चीजें हैं वो एडमिनिस्ट्रेशन की, उनमें This is a fundamental right. आपका फोन यहाँ रखा जाएगा, मैं फोन नहीं रखने वाला नहीं हूँ, ना मैं रखूंगा. I need physical तो आपसे अगर उनके बारे में बात करेंगे, मेडिकल बारे में बात करेंगे, मैं कर सकता हूँ. बाकी चीजें आई एम नॉट आंसर. Sir, you got him on medical grounds here. Yeah. Right? There is nothing else happening. Why are we not allowed to take our phone upstairs? Why are we not getting a digital copy of the medical report? Why you are not letting my phone to be? आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय. शिंदेच्या शिवसेनेमधील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा हा एक मोठा निर्णय. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होते त्याच्या आधी लोकसभा सचिवालयाकडनं हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे. लोकसभा अध्यक्षांनी खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे. अधिक आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं. प्रमोद, शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी. अगदी निखिला, लोकसभा सचिवालयाकडे मागच्या काही दिवसांपूर्वी जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतनं बंडखोरी केलेले 6 खासदार होते. म्हणजे त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर बंडू जाधव असतील, संजय देशमुख असतील, त्यानंतर नागेश पाटील आस्तीकर असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील, ओमराजे निंबाळकर असतील आणि या अशा 6 खासदारांचा निर्णय जो आहे तो लोकसभा सचिवालयाकडे पेंडिंग असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. आज दिवसभर लोकसभा सचिवालयामध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर दिवसभर बैठकांचं सत्र पार पडलेलं होतं आणि त्यानंतर आता लोकसभा सचिवालयाकडनं बुलेटिन जारी केलं गेलेलं आहे आणि त्या बुलेटिननुसार स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की जे 6 खासदार होते शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील, त्या 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्याच्या विलिनीकरणाला एक प्रकारे लोकसभा सचिवालयानं मंजुरी दिलेली आहे. निखिला, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसभा सचिवालयाकडून जे परिपत्रक काढलं गेलेलं आहे किंवा बुलेटिन काढलं गेलेलं आहे त्या बुलेटिननुसार आता शिवसेनेच्या लोकसभेतील सदस्यांची संख्या अधिकृत पद्धतीने 13 झालेली आहे आणि त्या पक्षाचे गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देखील घोषणा खरं तर या ठिकाणी लोकसभा सचिवालयाकडून केली गेलेली आहे. श्रीकांत शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या अगोदरच गटनेते होते. त्यांच्या पक्षाचे 7 खासदार, पण या 6 खासदारांनी त्यांच्या पक्षामध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर आता त्या सगळ्या खासदारांची संख्या जी आहे ती 13 झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं आणि लोकसभा सचिवालयाकडनं या सगळ्या नव्या खासदारांची आसनी व्यवस्था देखील बदलण्यात आलेली आहे. त्यामुळं एक प्रकारे निर्णय जो आहे तो लोकसभा सचिवालयाकडनं दिला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. निखिला, यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं गटनेते अरविंद सावंत यांच्याकडनं लोकसभा सचिवालयाला पत्र दिलं गेलेलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यांचं विलिनीकरण हे कायद्याच्या बाहेर जाऊन आहे, त्यामुळे त्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देऊ नये अशा पद्धतीची थेट भूमिका त्यांच्या पक्षाच्या खासदारांकडनं किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडनं घेतली गेलेली होतं. तशा आशयाचं पत्र त्यांनी दिलेलं होतं. सोबतच आपल्याला आठवत असेल तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची अरविंद सावंत खासदार आणि गटनेते सोबतच चीफ व्हिप अनिल देसाई या दोघांनी भेट घेतलेली होती आणि या दोघांनी भेट घेतल्याच्या नंतर देखील लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या चर्चेच्या नंतर आज 18 तारखेला म्हणजे 18 जुलै 2026 रोजी लोकसभा सचिवालयाकडनं परिपत्रक काढलं गेलेलं आहे आणि या खासदारांच्या बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला अधिकृत पद्धतीनं मंजुरी जी आहे ती लोकसभा सचिवालयाकडनं दिली गेलेली आहे. निखिला, खरं तर परवा दिवशीपासून म्हणजे 20 तारखेपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, पण या अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडनं घेतलेला आहे एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे
आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे. बघावं लागणार आहे की या सेशनमध्ये कशा पद्धतीने घडामोडी घडतात, कारण या खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी देऊ नये किंवा त्यांना मंजुरी देता येत नाही ही भूमिका ठाकरेंच्या खासदारांची होती किंवा ठाकरेंच्या पक्षाची होती. त्यामुळे आता कायदेशीर लढाई ठाकरेंचा पक्ष पुढे जाऊन लढतो का, लढणार असेल तर कशा पद्धतीने त्या सगळ्या कायदेशीर घडामोडी पुढच्या काळात घडतील हे देखील बघणं आता या सगळ्या घडामोडीनंतर महत्त्वाचं असणार आहे. पण आज या बंडखोर खासदारांच्या मंजुरीला लोकसभा सचिवालयाकडनं एक प्रकारे मंजुरी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. निखिला, नक्कीच प्रमोद, यामध्ये ठाकरेंकडनं काही प्रतिक्रिया आली आहे का? निखिल, आता काही वेळापूर्वी म्हणजे TV9 मराठीने पहिल्यांदा एक्सक्लुसिव्हली ही बातमी ब्रेक केल्याचं आपल्याला बघायला मिळते. काही वेळापूर्वी म्हणजे साधारणतः तासाभरापूर्वी TV9 मराठीने सांगितलेलं होतं की या सगळ्याबाबत आज अधिकृत पद्धतीनं ह्या सगळ्या संदर्भातील निर्णय लोकसभेच्या सचिवालयाकडनं दिला जाईल आणि त्यानंतर आता ही घडामोड घडल्याचं बघायला मिळते. ठाकरेंच्या पक्षाकडनं अद्यापर्यंत म्हणजे आता काही वेळापूर्वी म्हणजे काही मिनिटांपूर्वी ही मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षातील कुठल्याही नेत्याशी या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये. त्यांची कुठली प्रतिक्रिया अद्यापर्यंत समोर आलेली नाहीये. पण ते नेमकं प्रतिक्रिया काय देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आपल्याला आठवत असेल निखिला, संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, यांच्याकडनं वारंवार सांगितलं जात होतं की घटनेतील 10वं कलम आहे त्यातील चौथा. थोडंसं थांबवते आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आष्टीकर, स्वागत तुमचं TV9 मध्ये. अखेर तुम्ही जी बंडखोरी केलीत किंवा तुम्ही एक गट स्थापन करून तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात आणि लोकसभा अध्यक्षांनी त्याला मंजुरी देखील दिलेली आहे. अच्छा, काही जे करतात शिंदे साहेब ते व्यवस्थितच करतात. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून गेलो, जे होईल ते होईल म्हणून गेलो. आष्टीकर, संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडनं म्हटलं जात होतं की 10व्या परिच्छेदाचं हे उल्लंघन आहे, त्यामुळे आम्ही कायदेशीर लढा लढणार. त्यांनी लोकसभा अध्यक्षांना सुद्धा तशा प्रकारचं पत्रही दिलेलं होतं. तर थोडी धाकधूक होती, हे होईल की नाही याविषयी? नाही नाही नाही, मला काहीही दागदुख नव्हती, अजिबात दागदुख नव्हती. जे शिंदे साहेब करतील ते ठीक म्हणून गेलेलं माणसं येतात. निश्चितपणे काही दागदुखी नव्हती, अजिबात दागदुखी नव्हती. नक्कीच. आष्टीकर, तुम्ही आता शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेला आहात, त्याच्यावेळेला आता लोकसभा सचिवालयाकडनं तुमची आसन व्यवस्था देखील बदलण्यात आलेली आहे आणि आता तुमचा एकूण एक आकडा जो आहे तो आता 13 असणार आहे. काय सांगाल तुम्ही? हो, आता 13 झालेले आहेत. ताकद वाढली आहे. निश्चित रूपानं ताकद वाढलेली असेल आणि जनतेच्या कामासाठी उभारी मिळेल नक्की 100%. बरं, आष्टीकर, थोडंसं थांबाल. अंबादास दानवे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. अंबादासजी, तुम्हीही याविषयी म्हटलं होतं की 10व्या परिच्छेदाचं हे उल्लंघन आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी आपलंही म्हणणं ऐकून घ्यावं. मात्र अखेर लोकसभा अध्यक्षांनी त्या संपूर्ण गटाला मंजुरी दिली आहे आणि विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे. कोणतेही सदस्य विलिनीकरण करू शकत नाही आणि त्याच्यामुळं लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित कायदेशीर आधार नाही. याच्याविषयी कायदेशीर लढाई शिवसेना निश्चित लढेल. जी दानवे, या संदर्भामध्ये पत्रही दिलं होतं लोकसभा अध्यक्षांना, त्याचं काही उत्तर ठाकरे गटाला मिळालेलं आहे का? कुठं दिलं उत्तर? कुठं मिळालं उत्तर? दिलंच नाही. म्हणजे लोकशाही, नियम, कायदे सगळे गुंडाळून ठेवले जात आहेत. अशा पद्धतीने होऊ शकत नाही. नियम आणि कायदे बनवले तरी कशाला? दानवे, यानंतर मग आता तुम्ही कायदेशीर लढाई लढणार म्हणजे हा एकच मार्ग आहे, सुप्रीम कोर्ट? लढू ना, कायदेशीर लढाई निश्चित लढली जाईल. ते असं थोडी सोडणार आम्ही. लढू आम्ही, कायदेशीर लढाई निश्चित लढू. जी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल. ठाकरे सेनेचे अंबादास दानवे आपल्याशी या ठिकाणी बोलत होते. तर शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा हा निर्णय, लोकसभा अध्यक्षांनी या विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेतून फुटून जे 6 खासदार आता शिवसेनेमध्ये विलीन झालेले आहेत, त्यांच्या विलिनीकरणाला ही मंजुरी लोकसभा अध्यक्षांनी दिलेली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.